नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मुक्ता। आज आपण 7 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 5 प्रमुख शेतमाल सोयाबीन, तूर, कापूस, कांदा आणि बटाटा यांच्या बाजारभावाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि शेवटी जाणून घेणार आहोत आज विक्री करावी की थांबावं। सोयाबीन बाजार। आज सोयाबीनचे दर स्थिर ते मजबूत राहिले आहेत। बहुतांश बाजारांमध्ये दर 5300 ते 5600 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान दिसून आले आहेत। अकोला, नागपूर आणि पिंपळगाव भागात पिवळ्या व कोरड्या सोयाबीनला चांगली मागणी आहे। तेल गिरण्यांकडून नियमित खरेदी सुरू असल्यामुळे दर्जेदार मालाला वरचे दर मिळत आहेत। पुढील काही दिवस सोयाबीनचे दर 5300 ते 5800 रुपये दरम्यान राहण्याची शक्यता आहे। तूर बाजार। तूर बाजारात आजही मजबूत वातावरण आहे। लाल तुरीचे दर बहुतांश बाजारात 8000 रुपयांच्या वर टिकून आहेत। अकोला, कारंजा आणि नागपूर या बाजारात डाळ मिल्सची जोरदार मागणी दिसून येते। पांढऱ्या तुरीचे दरही 7400 ते 7900 रुपयांदरम्यान स्थिर आहेत, कारण प्रक्रिया उद्योगांकडून सातत्यपूर्ण खरेदी सुरू आहे। दर्जेदार व कोरडी तूर असेल तर टप्प्याटप्प्याने विक्री फायदेशीर ठरू शकते। कापूस बाजार। कापसाचे दर आज स्थिर ते किंचित मजबूत राहिले। अमरावती आणि उमरेड भागात दर 7500 ते 7900 रुपयांदरम्यान आहेत। जिनिंग मिल्सकडून नियमित खरेदी सुरू असल्यामुळे सध्या बाजारावर मोठा दबाव नाही। ओलावा कमी असलेला कोरडा कापूस असल्यास चांगला भाव मिळत आहे। दर समाधानकारक नसतील तर घाईने विक्री करू नका। कांदा बाजार। मित्रांनो, कांदा बाजारात आजही मोठ्या आवकेमुळे दरांवर दबाव आहे। येवला, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड या भागात लाल कांद्याचे दर 900 ते 1150 रुपयांदरम्यान फिरताना दिसतायत। मात्र कमी आवक आणि दर्जेदार पांढरा किंवा लोकल कांदा नागपूर आणि पुणे परिसरात चांगल्या दराने विकला जात आहे। ओलसर व सडलेला कांदा टाळा। चाळीत साठवलेला कांदा हळूहळू विक्री करा। बटाटा बाजार। बटाट्याचे दर आज मध्यम ते स्थिर आहेत। बहुतांश बाजारात दर 900 ते 1100 रुपयांदरम्यान आहेत। मात्र भुसावळ आणि श्रीरामपूर सारख्या बाजारात कमी आवक आणि दर्जेदार बटाट्याला 1500 ते 2000 रुपयांपर्यंत भाव मिळालेला आहे। मोठा आकाराचा व साठवणुकीयोग्य बटाटा असेल तर दर टिकण्याची शक्यता आहे। आजचा थोडक्यात सल्ला। दर्जेदार माल म्हणजे चांगला भाव। ओलसर माल बाजारात नेऊ नका। 2-3 बाजारांचे दर नेहमी तुलना करा। एकाच दिवशी संपूर्ण माल विकू नका। इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप डाउनलोड करा। रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात। रामकृष्ण हरी।